कधी असा एखादा निर्णय घेतला गेलाय का ज्याचा पश्चाताप आजही होतो? म्हणजे अगदी काल रात्री उशिरापर्यंत जागून एखादी वेब सिरीज पाहण्याचा आणि आज सकाळी कामावर पेंगत बसण्याचा निर्णय असू दे, हो ना. किंवा मग आयुष्यातला एखादा अत्यंत मोठा दिशा बदलणारा करिअरचा निर्णय असू दे. आपण पाहतो की काही लोक असे असतात जे अगदी कठीण प्रसंगातही अतिशय अचूक, शांतपणे आणि योग्य निर्णय घेतात. अगदी बरोबर. पण दुसरीकडे असेही अनेक लोक असतात जे सतत एकामागोमाग एक चुकीचे निर्णय घेत स्वतःच्या जाळ्यात कुठेतरी अडकत जातात. असं का होतं? निर्णय घेण्याची ही पूर्ण प्रक्रिया एवढी गुंतागुंतीची का असावी? कसे आहे ना, हा खरोखरच मानवी मानसिकतेचा आणि स्वभावाचा एक अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे. म्हणजे आपण अनेकदा बाहेरील जगाचं, आजूबाजूच्या लोकांचं किंवा समाजाचं खूप लक्ष देऊन ऐकतो. पण स्वतःच्या आत नक्की काय चालले आहे हे पाहत नाही. म्हणजे स्वतःचं मन किंवा बुद्धी काय सांगताय हे आपण ऐकतच नाही. एक्झॅक्टली. स्वतःचं मन काय सांगतंय हे समजून घेण्यात आपण कुठेतरी खूप कमी पडतो. माणसाचा स्वतःच्या आतल्या आवाजाशी असलेला संपर्क तुटला ना, की निर्णयांमध्ये गोंधळ निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच ना, आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण या गोंधळावर थेट उपाय शोधणार आहोत. दासबोधात योग्य निर्णय कसा घ्यावा याचं अतिशय व्यावहारिक आणि मानवी भावनांना धरून चालणारं असं एक सूत्र मांडलं आहे. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपले निर्णय चुकतात कुठे आणि ते सुधारण्यासाठी आपल्या मेंदूला किंवा विचारांना कशी दिशा द्यायची. खरं तर निर्णय ही संकल्पनाच मुळात खूप मोठी आहे. म्हणजे बघा, निर्णय म्हणजे केवळ समोर आलेल्या दोन पर्यायांपैकी एकाला हो किंवा नाही म्हणणं एवढंच नसतं. मग नक्की काय असतं? कोणताही निर्णय हा भविष्याचा एक प्रकारचा आराखडा असतो, एक ब्लूप्रिंट असते. आज घेतलेला एक छोटासा निर्णय, समजा रोज सकाळी अर्धा तास चालण्याचा निर्णय असेल किंवा मिळणाऱ्या पगारातील काही टक्के रक्कम वाचवण्याचा निर्णय असेल. हो, छोटे निर्णय. अगदी तेच. हा छोटा निर्णय भविष्यात एक खूप मोठा परिणाम घडवून आणतो. निर्णय हे साखळीसारखे असतात. म्हणजे एक निर्णय दुसऱ्या अनेक घटनांना जन्म देतो. हे अगदी खरंय. पण मग जर प्रत्येक निर्णय इतका मोठा परिणाम घडवत असेल, तर माणसांकडून सतत चुकीचे निर्णय का घेतले जातात? म्हणजे आपण त्याच चुकीच्या चक्रात का अडकतो? यामागे काही विशिष्ट मानसिक कारणं आहेत, जी आजच्या आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट केली आहेत. त्यातले एक अत्यंत प्रभावी कारण म्हणजे भावनांच्या आहारी जाणं. म्हणजे रागात असताना काहीतरी ठरवणं? हो. राग, भीती किंवा एखाद्या गोष्टीची तीव्र आसक्ती असताना निर्णय घेणं. जेव्हा माणसाच्या मनात भीती किंवा अत्यंत राग निर्माण होतो, तेव्हा मेंदूमधील अमिगडाला नावाचा जो भावनिक भाग असतो ना, तो अतिसक्रिय होतो. अमिगडाला हे काहीतरी जैविक किंवा मेंदूच्या विज्ञानाशी जोडलेलं आहे का? नक्कीच. यामागे पूर्णपणे न्यूरोसायन्स आहे. या परिस्थितीला अमिगडाला हायजॅक असंही म्हणतात. अशावेळी आपल्या मेंदूचा जो भाग तार्किक विचार करतो, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो अक्षरशः काम करणं कमी करतो. अरे बापरे. म्हणजे आपण लॉजिकल विचार करू शकत नाही. अगदी तसंच. त्यामुळे रागात किंवा भीतीत घेतलेला निर्णय हा परिस्थिती सुधारण्यासाठी नसतोच मुळी. तो निर्णय केवळ त्या क्षणी उसळून आलेली ती तीव्र भावना शांत करण्यासाठी घेतलेला असतो. म्हणजे तो रागात बॉसला किंवा मित्राला पाठवलेला कडक ईमेल, हो ना, तो ईमेल काही परिस्थिती सोडवत नाही, तर फक्त त्या क्षणी मनात साठलेला राग बाहेर काढण्याचं काम करतो. हो, आणि तो पाठवल्यावर लगेच पश्चातापही होतो. एक्झॅक्टली. पण मग या भावनिक कारणांसोबतच दुसरं एक कारण समोर येतं, ते म्हणजे समाजाचा दबाव. लोक काय म्हणतील या भीतीने अनेक जण स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून समाजाला जे योग्य वाटतं तेच करत राहतात. हे असं का होतं? आपण इतरांच्या मतांना एवढं महत्त्व का देतो? याचं मूळ माणसाच्या उत्क्रांतीमध्ये दडलेलं आहे. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी माणूस जेव्हा टोळ्या करून जंगलात राहायचा, तेव्हा टोळीतून बाहेर काढलं जाणं म्हणजे मृत्यू हे निश्चित होतं. अच्छा, म्हणजे टिकून राहण्यासाठी एकत्र राहणं गरजेचं होतं. हो ना. त्यामुळे इतर लोक काय विचार करतात हे त्या काळात जगण्यासाठी आवश्यक होतं. आज आपण जंगलात राहत नाही, पण आपल्या मेंदूची रचना तशीच आहे. म्हणजे तो जुना मेंदू अजूनही तसाच विचार करतोय. अगदी बरोबर. त्यामुळे समाजाचा विरोध पत्करणं हे मेंदूला एखाद्या धोक्यासारखं वाटतं आणि म्हणूनच सुरक्षित राहण्यासाठी माणूस स्वतःच्या इच्छेविरुद्ध जाऊन समाजाच्या प्रवाहाबरोबर जाणारे निर्णय घेतो. याशिवाय आणखी एक कारण आपल्या माहितीत दिलंय, ते म्हणजे अज्ञान. पुरेशी माहिती नसताना केवळ कोणीतरी सांगत आहे म्हणून एखाद्या गोष्टीत अंधपणे उडी मारणं. हो, माहितीचा अभाव हे एक मोठं कारण आहेच.
पण या सगळ्या कारणांमध्ये ना मला एका विशिष्ट मानसिकतेने सर्वात जास्त विचार करायला लावला. ती म्हणजे आळस किंवा निर्णय पुढे ढकलण्याची सवय, ज्याला नंतर पाहू किंवा कधीतरी ठरवू अशी मानसिकता म्हणतात. प्रोक्रॅस्टिनेशन. हो, हे खूप धोकादायक आहे. हो, हे मला एखाद्या चालत्या गाडीचं स्टेअरिंग सोडून देण्यासारखं वाटतं. म्हणजे गाडी वेगात आहे आणि समोर भिंत आहे, पण आपण स्टेअरिंग सोडून दिलं म्हणून गाडी काही थांबत नाही. ती थेट जाऊन कुठेतरी आदळतेच. हे रूपक अतिशय अचूक आहे. काहीच न करणं किंवा निर्णय टाळणं हा सुद्धा शेवटी एक निर्णयच असतो आणि त्याचे परिणाम अनेकदा सक्रियपणे घेतलेल्या चुकीच्या निर्णयांपेक्षाही जास्त भयानक असू शकतात. असं का? मग निर्णय नाही घेतला तर किमान चूक तरी होत नाही ना? तसं नाहीये, कारण जेव्हा निर्णय पुढे ढकलला जातो तेव्हा तो प्रश्न सुटत नाही. तो आपल्या अवचेतन मनात म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये सतत चालू राहतो. तो एक प्रकारचा मानसिक ताण निर्माण करतो. म्हणजे बॅकग्राऊंडला एखादा ॲप चालू असल्यासारखं? एक्झॅक्टली. निर्णय न घेण्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आणि मग परिस्थिती जो निर्णय आपल्यावर लादते तो आपल्याला स्वीकारावा लागतो. पण इथे एक मोठी अडचण आहे. आपण भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेत आहोत किंवा समाजाच्या दबावाखाली येऊन निष्क्रियपणे निर्णय टाळत आहोत. हे वेळीच कसं ओळखायचं? आपण स्वतःचीच फसवणूक करत आहोत हे आतल्यात कसं समजून घ्यायचं? हे ओळखण्याची ना एक अतिशय स्पष्ट खूण असते. ती म्हणजे आत निर्माण होणारी अस्वस्थता किंवा एक प्रकारची मानसिक पोकळी. मानसिक पोकळी म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, जेव्हा एखादा निर्णय पूर्णपणे दबावाखाली किंवा प्रवाहाच्या विरुद्ध न जाण्याच्या इच्छेने घेतला जातो, तेव्हा बाह्य जगाला आपण कितीही कारणं दिली, कितीही समर्थन केलं, तरी आतून कुठेतरी माहीत असतं की हे योग्य नाहीये. खरे, तो आतला आवाज कुठेतरी सांगत असतो. अगदी तेच. आणि नेमक्या याच ठिकाणी दासोबोधातील एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेचा प्रवेश होतो. ती संकल्पना म्हणजे विवेक. विवेक? हा शब्द आपण अनेकदा ऐकला आहे, पण आजच्या संदर्भात त्याची व्याख्या खूपच वेगळी आणि सखोल आहे. मी वाचत होते की विवेक म्हणजे केवळ बुद्धिमत्ता नाही, तर योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता. बरोबर. यात मन, बुद्धी आणि आयुष्यातील अनुभव यांचा एक सुरेख समतोल असतो. दासबोध इथे एक अतिशय स्पष्ट दृष्टिकोन देतो. त्यात एक अत्यंत प्रभावी विचार मांडला आहे, जो मानवी मानसिकतेचा गाभा आहे. जे सुखद वाटतं ते नेहमी योग्य नसतं आणि जे योग्य असतं ते सुरुवातीला नेहमीच कठीण वाटतं. हो, यालाच तत्वज्ञानात प्रेयस आणि श्रेयस असा संघर्ष म्हटला आहे. प्रेयस म्हणजे जे हवं असं वाटतं आणि श्रेयस म्हणजे जे खऱ्या अर्थाने हिताचं आहे. याचाच अर्थ तात्काळ मिळणारा आनंद विरुद्ध दीर्घकालीन फायदा. याचं सर्वात साधं उदाहरण म्हणजे रोजचा व्यायाम किंवा खाण्याच्या सवयी. सकाळी लवकर उठून व्यायाम करणं हे शरीराला सुरुवातीला कठीण आणि त्रासदायक वाटतं. हो, पण तो विवेकाने घेतलेला निर्णय असतो. एक्झॅक्टली. दुसरीकडे आरामात झोपून राहणं किंवा जंक फूड खाणं हे त्या क्षणी खूप सुखद वाटतं, पण ते दीर्घकाळासाठी शरीराचं नुकसान करतं. आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीतही हेच होतं. हातात आलेला पैसा लगेच नवीन गॅजेट्सवर खर्च करणं सुखद आहे, पण तेच पैसे बाजूला काढून गुंतवणं सुरुवातीला कठीण वाटलं तरी तेच योग्य असतं. अगदी समर्पक उदाहरणं आहे ती. पण इथे मला ना एक प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं ऐकायला हा विवेक एखाद्या कडक शिस्तीच्या जिम ट्रेनरसारखा वाटतो, जो नेहमी फक्त कठीण आणि त्रासदायक मार्गच निवडायला लावतो. असं वाटू शकतं सुरुवातीला. हो ना, पण सतत कठीण मार्ग निवडत राहणं, सतत स्वतःवर नियंत्रण ठेवणं, हे मानसिकदृष्ट्या खूप थकवणारं नाही का? माणूस म्हणून कधीतरी तो तात्काळ मिळणारा आनंदही हवाच असतो. मग हा संघर्ष कसा हाताळायचा? इथेच विवेकाचा खरा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. विवेक म्हणजे स्वतःला सतत शिक्षा देणं किंवा आनंदापासून वंचित ठेवणं असं अजिबात होत नाही. मग काय अर्थ आहे त्याचा? विवेक म्हणजे अंधेपणे कठीण मार्ग निवडणं नव्हे, तर जाणीवपूर्वक मार्ग निवडणं. तात्काळ आनंद आणि भविष्यातील प्रगती यातील हा संघर्ष सोडवण्यासाठी मन आणि बुद्धी यातील फरक स्पष्ट होणं गरजेचं आहे. म्हणजे मन विरुद्ध बुद्धीची ती पारंपरिक लढाई. येस. हे नक्की कसं काम करतं? कसं आहे ना, मन हे नेहमीच तात्काळ सुखाच्या शोधात असतं. त्याला आत्ता या क्षणी काय हवं आहे त्यावरच त्याचं पूर्ण लक्ष केंद्रित असतं. कारण मनाला डोपामाइनची सवय असते. अगदी बरोबर. पण बुद्धी ही भविष्याचा विचार करते. बुद्धीकडे परिणामांची जाणीव असते. ती दूरदृष्टी ठेवते. दासबोधाची अत्यंत मोलाची शिकवण हीच आहे की बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. याचा अर्थ मनाला मारून टाकणं असं होत नाही. म्हणजे जर गाडीचं उदाहरण आपण पुन्हा घेतलं तर मन हे त्या गाडीच्या इंजिनसारखं आहे, जे गाडीला ऊर्जा आणि वेग देतं. इंजिनशिवाय गाडी पुढे जाऊच शकणार नाही.
बरोबर. पण बुद्धी हे त्या गाडीचं स्टेअरिंग आणि ब्रेक्स आहेत. स्टेअरिंगशिवाय ती गाडी योग्य दिशेने जाणार नाही आणि ती कुठेतरी जाऊन अपघात करेल. क्या बात आहे. अगदी समर्पक. ऊर्जा आणि दिशा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि याच बुद्धीचा वापर करून गोंधळाच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी दासबोधातील तत्वांवर आधारित एक प्रत्यक्ष कृती आराखडा आज आपल्याकडे आहे. म्हणजे निर्णय घेण्याच्या काही विशिष्ट पायऱ्या आहेत. हो, ही एक अतिशय व्यावहारिक पद्धत आहे. एकूण 5 पायऱ्या आहेत. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते आणि मनात गोंधळ असतो, तेव्हा पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे थांबणं. म्हणजेच एक पॉज घेणं, घाईघाईत प्रतिक्रिया न देणं. आपण मगाशी जे न्यूरोसायन्स बघितलं ना, त्याच्याशी हे जोडलेलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती थांबते, पॉज घेते, तेव्हा अमिगडाला शांत होतो आणि मेंदूच्या तार्किक भागाला विचार करण्यासाठी वेळ मिळतो. एक्झॅक्टली. प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याची ती संधी असते. भावनांच्या लाटा शांत झाल्यावर मग पुढची म्हणजे दुसरी पायरी सुरू होते. ती म्हणजे तार्किक विचार करण्याची. लॉजिकल थिंकिंग. हो, पण हा विचार नुसता डोक्यात करून चालत नाही. इथे सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे तो निर्णय, त्याचे फायदे आणि तोटे एका कागदावर लिहून काढणे. डोक्यातल्या डोक्यात विचार करण्याऐवजी लिहिणं का महत्वाचं आहे? कारण अनेकदा डोक्यात विचार करताना आपण एकाच मुद्द्यावर गोलगोल फिरत राहतो. खरं तर माणसाचे विचार हे एका जाळ्यासारखे गुंतागुंतीचे असतात. पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते विचार एका सरळ रेषेत आणावे लागतात. म्हणजे कागदावर उतरवल्यामुळे थोडी सुसूत्रता येते. हो ना. लिहिण्याच्या प्रक्रियेमुळे मेंदूमधील रॅम मोकळी होते, ज्याला आपण कॉग्निटिव्ह लोड म्हणतो, तो कमी होतो आणि चित्र अधिक स्पष्ट दिसायला लागतं. आणि एकदा चित्र स्पष्ट झालं की मग तिसरी पायरी येते. स्वतःला तो अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा. हा निर्णय दीर्घकाळासाठी योग्य आहे का? अगदी बरोबर. हा प्रश्न खऱ्या अर्थाने मनाच्या त्या तात्काळ सुखाच्या हट्टाला बाजूला सारतो आणि बुद्धीला म्हणजेच विवेकाला जागृत करतो. त्यानंतर मग एक अत्यंत कळीचा टप्पा येतो, चौथी पायरी, सल्ला घेण्याची. कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्यावा. पण इथे एक अट आहे. सल्ला घ्यायचा, पण त्याचं अंधेपणे अनुकरण करायचं नाही. इथेच मला थोडं थांबून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आपण मगाशी बघितलं की समाजाचा दबाव हे चुकीचे निर्णय घेण्याचं एक मोठं कारण आहे. हो. मग योग्य मार्गदर्शन घेणं आणि पुन्हा समाजाच्या दबावाखाली येणं यातील सीमारेषा कशी ठरवायची? कारण अनेकदा मोठ्यांचा किंवा अनुभवी लोकांचा सल्ला हा नकळतपणे दबावासारखाच वाटू लागतो ना. हां, एक अतिशय नाजूक फरक आहे. यातील सीमारेषा ओळखण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तो सल्ला कसा दिला जात आहे हे पाहणे. म्हणजे सांगण्याची पद्धत महत्वाची आहे. नक्कीच. जेव्हा कोणी मार्गदर्शन करत असतं तेव्हा ते फक्त काय करायचं हे सांगून थांबत नाहीत, तर ते का करायचं याचं स्पष्ट तार्किक कारणही देतात. ते तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात. अच्छा. पण जेव्हा सल्ल्यासोबत असं नाही केलं तर लोक काय म्हणतील किंवा खूप मोठं नुकसान होईल अशी नुसती भीती दाखवली जाते, तेव्हा तो दबाव असतो. माहिती सर्वांकडून घ्यावी, पण अंतिम निर्णय स्वतःच्या बुद्धीच्या आणि विवेकाच्या कसोटीवर तपासूनच घ्यावा. हे खूपच स्पष्ट करणार आहे. म्हणजे मार्गदर्शन हे डोळे उघडतं आणि दबाव हा डोळे झाकायला लावतो. अगदी सुंदर म्हटलं. आणि मग जेव्हा हा सर्व विचार करून निर्णय घेतला जातो, तेव्हा सर्वात शेवटची म्हणजे 5वी पायरी येते, पूर्ण कमिटमेंट. एकदा निर्णय घेतल्यानंतर मनात कोणतीही शंका न बाळगणं. आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय कडक वाक्य दिलं आहे, अर्धवट निर्णय म्हणजे पूर्ण नुकसान. होय, कारण निर्णय घेणं हा प्रवासाचा फक्त एक टप्पा आहे. खरा प्रवास त्यानंतर सुरू होतो. जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो आणि तरीही दुसऱ्या सोडलेल्या पर्यायाबद्दल सतत विचार चालू राहतो, तेव्हा माणसाची ऊर्जा विभागली जाते. हे ना, एखाद्या व्यक्तीने नदी ओलांडताना 2 वेगवेगळ्या नावांमध्ये पाय ठेवून प्रवास करण्यासारखा आहे. एक पाय एका नावेत आणि दुसरा पाय दुसऱ्या नावेत. हो, आणि त्यात काय होणार हे तर नक्कीच आहे. नक्कीच. अशा स्थितीत माणूस ना इकडे पोहोचतो ना तिकडे, फक्त मधोमध पाण्यात पडण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळे पूर्ण कमिटमेंट असेल तरच त्या निर्णयाला यशस्वी करण्यासाठी लागणारी मेहनत घेतली जाते. पण आता ना, इथे वास्तवाचं भान ठेवणंही गरजेचं आहे. म्हणजे काय? म्हणजे हा सर्व विचार करून विवेकानं निर्णय घेऊनही कधीकधी निर्णय चुकू शकतात. माणूस म्हणून चुका होणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि जेव्हा निर्णय चुकतो तेव्हा काय करावं हा एक मोठा प्रश्न असतो. कारण चुकीचा निर्णय घेतल्यानंतर येणारी अपराधीपणाची भावना किंवा गिल्ट खूप भयानक असतं.
अनेकदा लोक निर्णय चुकलाय हे मान्यच करत नाहीत आणि ती चूक रेटून नेण्याचा प्रयत्न करतात. तिथेच मानसिक लवचिकता कामी येते. जेव्हा निर्णय चुकतो तेव्हा तो नाकारण्यानं किंवा स्वतःचीच फसवणूक करण्यानं प्रश्न सुटत नाही. मग काय केलं पाहिजे? तो निर्णय चुकला आहे हे आधी स्वीकारणं म्हणजे एक्सेप्टन्स ही सुधारणेची पहिली पायरी आहे. जोपर्यंत चूक मान्य होत नाही तोपर्यंत त्यातून काहीही शिकता येत नाही. हे मान्य करायला खूप धैर्य लागतं. हो ना. आणि म्हणूनच पुढची पायरी आहे त्यातून धडा घेणं आणि भूतकाळात न अडकता पुढे चालत राहणं. एक अत्यंत सुंदर विचार यात मांडला आहे. चुका कधीच नुकसान करत नाहीत, त्या फक्त शिकवतात. म्हणजे चुका या प्रवासातील खड्डे नसून पुढची दिशा दाखवणारे फलक आहेत. अगदी बरोबर. पण हे सगळं ऐकायला खूप छान आणि तात्विक वाटतं. प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यात हे अंमलात कसं आणायचं यासाठी आपल्या माहितीत डिसिजन मास्टर बनण्याच्या काही रोजच्या सवयी सांगितल्या आहेत. हो, या सवयी अत्यंत साध्या वाटू शकतात, पण त्यांचा मेंदूवर होणारा परिणाम प्रचंड आहे. पहिली सवय आहे रोज किमान 10 मिनिटे स्वतःचं परीक्षण किंवा सेल्फ रिफ्लेक्शन करणं. म्हणजे दिवसाचं मूल्यमापन करणं. हो, दिवसभरात कोणते निर्णय घेतले, ते भावनेच्या भरात होते की विवेकाने, याचा शांतपणे मागोवा घेणं. यासाठी शांत बसणं किंवा ध्यान करणं सुचवले आहे. पण इथे मला एक व्यावहारिक अडचण जाणवते. म्हणजे आजच्या या धावपळीच्या आणि सतत मोबाईलच्या नोटिफिकेशन्स वाजत असणाऱ्या जगात स्वतःसोबत 10 मिनिटे नुसतं शांत बसणं हे एखाद्या मॅरेथॉन धावण्यापेक्षाही कठीण झालं आहे. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. लोकांचा स्पॅन ऑफ अटेन्शन इतका कमी झालाय ना की एका जागी शांत बसल्यास विचारांचं वादळ आणखी वाढल्यासारखं वाटतं. हो, आजच्या काळात शांत बसणं हे अनेकांसाठी भीतीदायक असू शकतं. आणि म्हणूनच या माहितीती पुढची सवय जास्त महत्वाची ठरते. जर्नलिंग म्हणजे लिहिण्याची सवय. हो, आपले विचार आणि निर्णय रोज एका वहीत लिहून काढणं. जर्नलिंगमुळे नक्की काय होतं? हा केवळ आपल्या बुद्धीचा आवाज मनापेक्षा मोठा करण्यासाठी केलेला एक उपाय आहे का? अगदी तसंच. जर्नलिंग हे मेंदूला संथ करण्याचं म्हणजे स्लो डाऊन करण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. जेव्हा विचार डोक्यात असतात तेव्हा ते भावनांच्या वेगाने धावत असतात. म्हणजे खूप फास्ट असतात. हो, पण जेव्हा ते कागदावर उतरवले जातात तेव्हा शारीरिक लिहिण्याची गती ही विचार करण्याच्या गतीपेक्षा खूप कमी असते. त्यामुळे तिथे आपोआप एक पॉज मिळतो आणि तार्किक विचार करण्यासाठी मेंदूला वेळ मिळतो. हे खूपच लॉजिकल आहे. यासोबतच शिस्त लावून घेणं ही आणखी एक सवय आहे. शिस्त म्हणजे ज्या गोष्टी दीर्घकाळासाठी महत्त्वाच्या आहेत त्या करण्याची सवय लावणं, मग त्या क्षणी कितीही कंटाळवाण्या वाटल्या तरीही. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतनं नकारात्मक प्रभावांपासून दूर राहणं हेही तितकंच महत्वाचं आहे. अगदी. जे लोक सतत नकारात्मक बोलतात, विनाकारण भीती दाखवतात, अशा लोकांपासून मानसिक अंतर राखणं हे स्वतःचा विवेक जागृत करण्यासाठी खूप गरजेचं असतं. जर या संपूर्ण चर्चेचा आपण सारांश काढला तर एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. आयुष्य बदलण्यासाठी एका रात्रीत एखादा अत्यंत मोठा, क्रांतिकारी निर्णय घेण्याची काहीच गरज नसते. मग कशाची गरज असते? रोजच्या आयुष्यात घेतलेले छोटे छोटे योग्य निर्णय, जसं की आज काय खायचं, किती वेळ सोशल मीडिया वापरायचा, कोणाशी कसं बोलायचं, हे छोटे निर्णय साचून शेवटी आयुष्याला एक मोठा आणि भक्कम आकार देतात. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण निर्णय प्रक्रियेचं केवळ तात्विक नाही तर मानसिक आणि जैविक विज्ञान समजून घेतलं. भावनांचा ॲमिगडाला हायजॅकपासून ते स्वतःचा विवेक जागृत करण्यापर्यंतचा प्रवास. होय. मन विरुद्ध बुद्धीचा हा सतत चालणारा खेळ आणि निर्णय प्रक्रियेत स्पष्टता आणणाऱ्या त्या व्यावहारिक 5 पायऱ्या, हे सर्व एक असं टूलकिट आहे जे रोजच्या धावपळीच्या जीवनात सहज वापरता येतं. कारण सरतेशेवटी माणसाचे निर्णयच माणसाचं आयुष्य घडवत असतात. स्वतःच्या आयुष्याचं स्टेअरिंग कुणीतरी दुसऱ्याने चालवण्यापेक्षा ते आपल्या स्वतःच्या हातात असणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. गाडी कुठे जाणार हे परिस्थिती किंवा इतर लोक ठरवणार नाहीत, तर तो निर्णय पूर्णपणे विवेकाच्या आधारे स्वतः घेणं हाच खरा स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग आहे. पण आजची ही चर्चा संपवताना मला एका पूर्णपणे नवीन आणि मेंदूला झिंजुण्या आणणाऱ्या एका वेगळ्या विचाराकडे वळायचं आहे. नक्कीच, सांगा. आज आपण बघितलं की माणसाचे योग्य निर्णय हे बुद्धी, तर्क आणि भावना बाजूला ठेवून घेतलेल्या विचारांवर अवलंबून असतात. आपण भावनांच्या आहारी न जाता जास्तीत जास्त लॉजिकल व्हायला हवं. पण जर आपण भविष्याकडे पाहिलं तर एक फार मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आपल्यासाठी सर्व तार्किक निर्णय घ्यायला सुरुवात करेल तेव्हा काय होईल?
हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच बघा ना, AI आपल्याला कुठे गुंतवणूक करायची, शरीरासाठी काय खायचं, कोणतं नवीन कौशल्य शिकायचं, हे मानवी भावना बाजूला ठेवून अतिशय तार्किक पद्धतीने सांगत आहे. हा खरोखरच एक अस्वस्थ करणारा पण अत्यंत रंजक विरोधाभास आहे. हो ना? मग विचार करा, जर आपण आपले सर्व लॉजिकल आणि बुद्धीचे निर्णय घेण्याचं काम AIवर सोपवलं, तर AIवर पूर्णपणे अवलंबून राहिल्याने माणसाचा स्वतःचा विवेक किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होईल का? हे होऊ शकतं. आपण आपलं स्टेअरिंग पुन्हा एकदा एका यंत्राच्या हातात देऊन निष्क्रिय होऊ का? जसं कॅल्क्युलेटर आल्यावर तोंडी हिशोब करण्याची सवय मोडली, तसं AIमुळे विचार करण्याची सवयच मोडेल का? खरं तर हा एक फार मोठा धोका आहे. जर बुद्धीचा वापरच झाला नाही तर तो विवेकाचा स्नायू नक्कीच कमकुवत होऊ शकतो. पण याची दुसरी बाजूही असू शकते ना? हो, आणि ती तितकीच रंजक आहे. कदाचित रोजच्या लॉजिकल आणि माहितीवर आधारित निर्णयांचा भार AIने उचलल्यामुळे माणसाचा मेंदू या थकवणाऱ्या प्रक्रियेतून मुक्त होईल. म्हणजे आपल्याकडे जास्त रिकामा वेळ असेल? एक्झॅक्टली. आणि मग तो रिकामा झालेला वेळ आणि ऊर्जा माणूस अधिक सखोल, नैतिक आणि खऱ्या अर्थाने मानवी निर्णय घेण्यासाठी वापरू शकेल. कदाचित भावनांच्या आणि पूर्वग्रहांच्या जाळ्यातून मुक्त झाल्यामुळे आपण AIच्या मदतीने सर्वात अचूक निर्णयांपर्यंत पोहोचू शकू. दोन्ही शक्यता तितक्याच प्रबळ आहेत. आपण यंत्रांचे गुलाम होणार की यंत्रांच्या मदतीने स्वतःच्या विवेकाला अधिक उच्च पातळीवर नेणार, हे पाहणं खरोखरच उत्कंठावर्धक ठरेल. पण तोपर्यंत तरी आपल्या स्वतःच्या आतला जो विवेक आहे तो जागृत ठेवणं आणि आपले निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणं, हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. अगदी 100%. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. स्वतःच्या आयुष्याचं स्टिअरिंग आपल्या हातात घट्ट धरून ठेवा, कारण प्रवासही आपलाच आहे आणि त्याचे परिणामही आपलेच असणार आहेत.